कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, कधी देव नाही, कधी धर्म नाही. कव्हाय पहा डोळे लाल, तांबडी कावेळ झाली. सासरवाडी सोडून दैवत नाही, वंजेशी नीट बोलायचं नाही. मग वृद्धाश्रमात आपण भेटायला गेलं का, मी विस्तार अधिकारी होतो, सांगायला आज नाही वाटत त्याला. मी कृषी अधिकारी होतो, मी अभियंता होतो. आता लाज नाही, आबरू नाही. देवळा पुढून चाललं तर कधी देवा पुढे वाकायचं नाही, वारकऱ्याला कधी चहा पाजायचा नाही. सासरवाडी सोडून दैवत नाही. एक पोर इंजिनियर केला, सासरवाडी राहायला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मिळून म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. मग तो दिंडीत आमच्या मोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या. म्हणजे इकडंही नाही तिकडंही नाही. ही चांडाळ माणसं आहेत. मला ही राम रावणाच्या युद्धातून पळून गेलेली जी राक्षस आहेत, हे इकडे जमा झाले. थोडं पुढे नेतो, परत माग आणतो. करंट लावून दिलाय तुम्हाला. मग आता करंट लागला का मग सोपं जातं. ओव्या क्लिअर करायच्या, मग मजा राहत नाही. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आणि दया एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. फायदा. पुन्हा 3 वाक्य ऐका. तुम्ही गरीब आहात तवर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पडा, शत्रू नाही. मटका खेळा, शत्रू नाही. आकडा खेळा, शत्रू नाही. नालायक वागा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगलं वागलं तरच शत्रू आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढून कचाकच प्या, शत्रू नाही. माल घालून मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. जमीन इका, शत्रू नाही. जमीन घ्या, शत्रू वाढले. नोकरी करू नका, बोंबला धिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा आणि मामाच्या पोरीला नाही म्हणा, मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, पण त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन, भले 3ही सांभाळायची पाळी आली तरी चालेल. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही दळण इकून दारू पिणारी लोक आहेत. दळण इकून, दळायला गेला दळणच इकलं.